अघोरी मुळातच शंकराचा एक अवतार आहे. आणि शंकराचं रूप आपण बघतो, जटा असतात, गळ्यात शेषनाग आहे, त्रिशूळ आहे, डमरू आहे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. जेव्हा आपण अघोरी हा शब्द बोलतो तर काही इमेजेस, काही गोष्टी आपल्या डोक्यात येतात. ते म्हणजे हे समाजात राहत नाही लोक, बरोबर. किंवा एक नेगेटिव्ह गोष्ट त्यांच्याबद्दल नेहमी आपण विचार करतो. हो. म्हणजे किंवा लहानपणापासूनच आपण त्यांना कधी बघितलंय नाही, किंवा आपण जे टीव्हीत आणि बरोबर. आपल्या मूवीज मध्ये पण बघितलंय, ते म्हणजे ते वेगळे राहतात, थोडे विचित्र असतात, थोडे आपण घाबरायचो त्यांना. पण म्हणजे तू त्यांना डिफाईन कसं करतोस? ऍक्च्युली बघायला गेलंस म्हणजे आता तू जे काही मला सांगितलंस किंवा जे काही आता बोलणं झालं त्यामध्ये ते सगळे मुद्दे बरोबरच आहेत. कारण तू नॉर्मल साधूला बघशील तर तो अघोऱ्यांपेक्षा खूप वेगळा दिसतो, अघोरी खूप वेगळे दिसतात. बरोबर. म्हणजे आता त्यांना एक तू माया असते. अघोरी असे खूप कठोर असतात. कठोर म्हणण्यापेक्षा ना तुला ह्याचं पण एक मी साधं सिम्पल सांगायचं झालं ना, आता मी जर तुझ्या स्पेसमध्ये तुला न विचारता आलो तर तुला राग येईलच, बरोबर. मी ओळखीचा असो नसो. हा. पण एका इंडिव्हिज्युअलच्या स्पेसमध्ये जाणं हे कितपत योग्य आहे हे तुला काय पण वाटतं? हे एक सोसायटीने एक परसेप्शन क्रिएट करून ठेवलं. राईट. ह्याचं उत्तर आता तू समोरूनच आलं बघ. नाही, ते त्यामुळे बरोबर आहे. पण कसं झालंय ना की त्यांच्या स्पेसमध्ये तर तू डायरेक्ट गेलास तर त्यांना ऑफकोर्स राग येणार. म्हणून अघोरी साधू असं म्हणतात किंवा नुसतं अघोरी म्हणतो आपण. तर अघोरी साधू, आता साधू त्याच्यातनं वेगळा केलास तर एखादा साधू असतो तो काय करतो, साधना करतो, मेडिटेशन करतो. मेडिटेशन करून त्याला ते सगळं कळत जातं, ती प्रचिती मिळते, त्याला सगळं जे काही सामान्य माणूस नाही बघू शकत किंवा करू शकत ते तो करायला सुरू करतो. पण ती पॉझिटिव्ह बाजू बघतो का? कारण त्याची मोठी दाढी नसते, केस वाढलेले नसतात, नखं वाढलेली नसतात, किंवा आपण म्हणतो तो उघडा फिरत नाही, तो नॉर्मल धोतरात असतो, कुडता असतो, त्याच्यात बसतो, देवाचा फोटो वगैरे. अशा एक पर्स्पेक्टिव्ह आहे आपला की एक साधू असा असतो, किंवा एक भटजी म्हणू शकतो आपण. अघोऱ्यांचं एकदम अपार्ट होतं, कारण अघोरी मुळातच शंकराचा एक अवतार आहे. आणि शंकराचं रूप आपण बघतो, जटा असतात, गळ्यात शेषनाग आहे, त्रिशूळ आहे, डमरू आहे. आणि तो एक अवतार जो आहे तसाच अवतार अघोरीचा आहे. बरोबर. आणि अघोरीच्या त्या अवतारामध्येच आपण म्हणू शकतो की कालभैरवाची सेवा करणं, कालभैरव हाही शंकराचा अवतार, अघोरी ही शंकराचा अवतार. तर हे तिन्ही बघशील ना तर हे तिघही दिसायला सिमिलर, पण कालभैरव हा खूप रागातला म्हणजे क्रोधी अवतार आहे असं म्हणू शकतो आपण, खूप रागिष्ठ असं. परत त्याचं वाहन काळा कुत्रा, म्हणजे सगळे शेड्स तुझे डार्कच येत आहेत, प्रत्येक ठिकाणी तू डार्क शेड बघतोयस. आणि अघोरी हे सोसायटीपासून अलिप्त असतात, कारण त्यांची जी साधना, त्यांची मेडिटेशन करण्याची जी प्रोसेस आहे ना ती वेगळी आहे नॉर्मल माणसांपेक्षा. म्हणून लोकांना ते दिसताना वेगळं दिसतं आणि म्हणून लोक घाबरतात. बरोबर. आता कसं झालं की कालभैरव हा शंकराचा अवतार झाला, अघोरी कालभैरवाची सेवा करतात, त्यांचं देव आपण म्हणू शकतो अघोऱ्यांचं. त्यांची सेवा करता करता त्यांना प्रचिती मिळते, त्यांना त्याच्यातनं त्यांच्या साधना असतात, त्यांच्या काही मेडिटेशनच्या प्रोसेसेस आहेत, त्या सगळ्या ते करत असतात. तर त्यांच्यासाठी ते सोसायटीपासून अलिप्त असतात, कारण ती एनर्जी वेगळी आहे. नॉर्मल माणूस जे काही करू शकत नाही ते तो अघोरी करू शकतो. आता आपण म्हणतो मानली तर गोष्ट आहे, मानली नाही तर नाही आहे, तसंच आहे. आता कसं झालंय की त्याच्यावरती मी अभ्यास केला म्हणून मला ते अपील होतंय किंवा मी ते अनुभवलं असं मी म्हणू शकतो. सेम जेव्हा लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय, त्यांना जे दाखवायचंय ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर त्यांचाही तो एक ट्रस्ट म्हण किंवा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि म्हणून आपल्या सोसायटीला असं वाटतं ना की ते अलिप्त राहून सगळं करतात, कारण त्या ज्या साधना किंवा त्या जे विधी करतात ते नॉर्मल माणूस नसेल बघू शकत त्यांच्या मते. कारण रात्री 12 वाजता कुठली विधी चालू असेल तर आपला नॉर्मल माणूस असा बघत तर उभा राहणार नाही, त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येतील. कारण आता जसं पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा निगेटिव्ह एनर्जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ह्या आहेत. ज्याने अनुभवल्या त्याच्यासाठी आहेत, ज्यांनी नाही त्याच्यासाठी नाही. बरोबर. निगेटिव्ह एनर्जी आपण बघू शकत नाही तशी पॉझिटिव्ह एनर्जीही बघू शकत नाही, कारण त्याचाही ऑरा तेवढाच स्ट्रॉंग असतो. निगेटिव्ह एनर्जी आपल्याला अनुभवायला मिळते ड्यू टू इट्स प्रेझेन्स. आपण एखादी गोष्ट होतीये, आपल्याला भास होतोय की एखादी गोष्ट हलतीये, हे होतंय ते होतंय, मग ती निगेटिव्ह झाली, मग ती पॉझिटिव्हही असू शकते ना. बरोबर. पण आपला पर्स्पेक्टिव्ह बघण्याचा पहिले काय येतो, निगेटिव्ह, काहीतरी वेगळं होतंय.
मग तेच जर पॉझिटिव्ह वेमध्ये बघितलं तर ती जी भीती किंवा डोक्यात जे विचार असतात ते येत नाहीत. बरोबर. आणि म्हणून नॉर्मल जे साधू असतात त्यांच्याकडे जाताना आपल्याला तसे विचार येत नाहीत किंवा भीती येत नाही, पण ह्यांच्याशी बोलताना किंवा ह्यांना बघितल्यानंतर ती थोडीशी भीती निर्माण होते. बरोबर. कारण ते मला वाटतं सोसायटीचे जे आपल्या समाजातले जे चालचलन आहेत येस. त्याच्यापेक्षा वेगळे राहतात. त्यांना कोणाची पर्वा नाहीये. जसं बरोबर. आपण आपल्या ह्या आजच्या समाजात जगतो, आपण काळजी घेतो की यार कोणाला माझे बोले वाईट नाही वाटलं वाटू नये, पाहिजे, yes. मी काही बोललो तर कोणाला लागू नये. पण त्यांचं ते काय नसतं, नाही. त्यांना त्यांच्याशी हे असतं, त्यांना जे वाटतं ते ओपनली बोलतात किंवा बोलतही नाही. आपल्या सोसायटीत आता तुझ्या माझ्यासारखे वावरणारी लोक काही मुफट असतात, आपल्या मित्रांमध्ये पण असतात. पटलं नाही तोंडावर बोलतात, त्यांना काही घेणं देणं नसतं समोरच्याला काय वाटेल नाही वाटेल. बरोबर आहे. बरोबर. पण अघोऱ्यांचं असं आहे ना की जर तू गेलास ना तर ते बोलतील, पण तू वाकड्यात गेलास तर तेही वाकड्यात येणार. आता उदाहरण साधं द्यायचं झालं तर स्ट्रीट डॉग, तो बसलाय, मी चाललोय, तो काहीच करत नाहीये, पण मी उगाचच त्याला दगड मारला किंवा उगाचच त्याची छेड काढली तर तो बरोबर. ऑफकोर्स चावायला येणार. बरोबर. म्हणजे हे आपण सांगतो आपल्याच लोकांना, पण आपण ते करतोही. हेच आता पॉझिटिव्हली कुठे तू गेलास आणि तो माणूस तुला शांतपणे फक्त हसून सांगतोय तर तू पटकन जाशील. पण हेच अघोरी असा बसला असेल, आता त्याचा ऑराच तसा आहे, त्याचं प्रेझेंटेशनच तसं आहे, तर ऑफकोर्स भीती आहे. पण तू नीट बोललास तर तो नीट उत्तर देईल किंवा देणार नाही. पण पहिल्या प्रश्नानंतर तुला कळेल ना की तो उत्तर देतोय की नाही देत आहे. दिलं तर तू पुढे कन्व्हर्सेशन करू शकतोस, नाही दिले तर आपण निघू शकतो. थांबवू शकतो. पण आपण काय करतो, अरे बोला ना बोला, मग समोरचा इरिटेट झाला आणि त्याने काही केलं मग आपल्याला परत तेच वाटतं. बरोबर. तर तसे कन्सेप्ट आता सध्या चालू आहेत.